आज मी तुमच्या बरोबर हिंदीमध्ये नाही मराठीमध्ये बोलणार. मराठी बोलायला यायला पाहिजे सगळ्यांनी. तो माझा स्वतःचा घर आहे महाराष्ट्र मुंबईमध्ये आणि माझा इथे जन्म झाला. माझा हे कर्मभूमी जन्मभूमी सगळे हेच आहे. हे भूमीचा मला लव आहे, प्यार आहे. सो मला मराठी बोलायला यायला पाहिजे. मला मराठी 100% करते, पण बोलायचा माझा फ्लुएन्सी नाही. याचा प्रॉब्लेम हे आहे की मी कधी बोलला नाही, त्यामुळे माझा मराठी लँग्वेज वीक आहे. सो मी बोलण्याची प्रयत्न करत आहो. एव्हरीडे दररोजी मी कोशिश करत आहे की माझा मराठी लँग्वेजची माझी फ्लुएन्सी बढो. सो तुम्ही पण प्रॅक्टिस करा, अभ्यास करा. तुम्ही कुठेही पण आलो, कुठेही स्टेज करून आलो, पण तुम्ही इथे घर घेतले, तुमच्या इथे सगळे कर्मभूमी आहे, तर तुम्हाला हे भूमीची हे लँग्वेजची रिस्पेक्ट करण्याची पाहिजे. कर्तव्य आहे तुमच्या की तुम्ही हे भूमीची रिस्पेक्ट करा आणि हे लँग्वेजची रिस्पेक्ट करा. आणि अजून एक बात आहे की कोणीही लँग्वेज असो, लँग्वेज तुमच्यासाठी दार उघडते, तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी अवसर लावतो. तर तुम्ही अपॉर्च्युनिटी घेऊ शकता. लँग्वेज शिकून तुम्ही आपल्यासाठी दार उघडू शकता. तुमच्या काम इझी होणार. तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये तुमच्या सगळे तुम्ही कुठे बात करून तो माझा लँग्वेज माझा मराठीला पण जज करू नका. मी पण शिकत आहे, मी पण अभ्यास करतो आणि मी शपथ घेतो की 3 महिन्यामध्ये मी पण चांगली मराठी बोलणार. तो तुम्ही पण शपथ घ्या की तुम्ही पण तुमच्या स्वतःचं घर आहे, तुम्ही महाराष्ट्रात जन्म झाला तुमचा, तुम्ही पण मराठी शिका आणि महाराष्ट्रामध्ये राहतो तो मराठी बोलायला यायला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठी शिका.